रामकृष्ण हरी पब्लिक तर निघालो होतो गावामध्ये. तर गावात जाता जाताच आहे ना आमचे बंधू भेटले, भाजीपाला व्यापारी. तुमची काही भाजी वगैरे असेल तर दोन्ही बंधूंना संपर्क साधा, दोन्ही पण भाजी माफी आहे. तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरवरती असतीलच तुमच्याकडं, दोन्ही पण बंधूंना संपर्क साधा. तर मग घरी आलो आणि भावाला घेतलं. तर मळ्यामध्ये ना पप्पा मोठी गाडी घेऊन गेलेले होते, तर मला मोठी गाडी पाहिजे होती. मग मळ्यामध्ये निघालेलो होतो. तर मोठी गाडी वगैरे घेतली आणि येवल्याला निघालेलो होतो. तर येवल्याला कशासाठी जायचं आहे, तर एक भाऊ अकॅडमीमध्ये होता ना, तर त्याला आणण्यासाठी जायचं आहे. आणि भावाचा मुलगा ना आत्ममालिक हॉस्टेलला आहे, त्याला पण भेटण्यासाठी जायचं होतं. मग त्या अकॅडमीतल्या भावाला पण घेऊन आलो आणि आत्ममालिक हॉस्टेलला आलेलो होतो. तर तिथं भावाच्या मुलाला भेटायचं होतं. आलेलो, तुम्ही बघू शकता किती मोठं आहे आत्ममालिक हॉस्टेल. एकदम जबरदस्त आहे, एकदम जबरदस्त. तुम्ही बघू शकता. त्याला कुठून काय कळालं, तो मॅडमसोबत चर्चा करायला लागला. म्हणे काकान ते आले, मी जाऊ का म्हणे त्यांच्याकडे. हा खेळ आहे ना, कोणाला कोणाला आठवतं लहानपणीचा तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा कोण कोण खेळलं आहे. मग त्याच्यासोबत थोडी चर्चा बिर्चा केली. आल्याला तो म्हणे मला ना पप्पाला फोन लावून द्या. मग त्याला पप्पाला फोन लावून दिला. मग घरी आलो. मग आपल्याला जायचं होतं आज सोयाबीन पेरायला. तर आज कुठं उघड भेटली होती. मग म्हटलं आज 37-38च्या स्पीड नाही ना, रपारप पण सपासप सोयाबीन पेरून घेऊ. तर आता तुम्ही बघू शकता सोयाबीन पेरायला आलोय. मला सोयाबीन पेरसतोय ना, तुम्ही तेवढं आपलं इंस्टाग्राम ID ना तेवढं फॉलो करा बरं, लाव पटकन. A few moments later. पब्लिक फॉलो वगैरे केलं नसेल, फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल, इंस्टाग्रामला बघत असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असेल तर सबस्क्राईब करा. तर लवकरात लवकर जा आणि तेवढं करून टाका. तर हे 2 प्लॉट झालेले आपले सोयाबीन पेरायचे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला दुसऱ्या प्लॉटला जायचं आहे. तर दुसऱ्या प्लॉटला आलो, सोयाबीन वगैरे पेरायचं चालूच होतं. तर तुम्ही बी सोयाबीन वगैरे पेरली का नाही तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणती व्हरायटी पेरली ना ते पण सांगा. तर पावसाचं वातावरण पण झालं होतं. मग म्हटलं पावसाच्या आता आपलं सोयाबीन वगैरे पेरून झालीच पाहिजे म्हटलं. आता तुम्ही बघू शकता तिकडूनचे 2 प्लॉट वगैरे पेरून आलोय आणि आता ह्या प्लॉटला चालू ट्रॅक्टर. तर या प्लॉटनं अजून 2-3 प्लॉट बाकी, तेवढे पेरायचे आपल्याला सोयाबीन आज. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मी सोयाबीन पेरतो. तर येवल्यावरून आलो होतो 3 वाजता आणि 3 वाजता बी लागलो होतं सोयाबीन वगैरे पेरण्यासाठी. 6 वाजता आपली सोयाबीन पेरायची झाली. तर 3 तासामध्ये आपली 8 बिघे सोयाबीन पेरायची झाली. तुम्ही 3 तासामध्ये किती बिघे सोयाबीन पेरता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि फॉलो शेअर नक्की करा.